चला तर विद्यार्थ्यांनो, पात्रता आणि बोर्डानुसार नियम काय आहेत? विज्ञान शाखेसाठी किमान 35% असणं आवश्यक आहे आणि इंग्रजी विषय उत्तीर्ण होणं गरजेचे विद्यार्थ्यांनो. कंपल्सरी आहे. बेस्ट ऑफ 5 आहे फक्त महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी. इतर बोर्डांसाठी बेस्ट ऑफ 5 लागू नाही आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो. आणि डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार विद्यार्थ्यांनो? 10वीची मूळ गुणपत्रिका त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. शाळा सोडण्याचा दाखला त्या ठिकाणी, तुमचं आधार कार्ड अपडेट केलेलं असलं पाहिजेत, पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी, आणि इतर डॉक्युमेंट्स तुम्हाला या स्लाईड्समध्ये दिसतात ते सर्व डॉक्युमेंट्स तुमच्या त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे विद्यार्थ्यांनो, आपल्या सर्वांसाठी त्या ठिकाणी. आणि जागेचे आरक्षण समजून घेऊया विद्यार्थ्यांनो. या ठिकाणी लक्षात घ्या, खुला वर्ग ओपनसाठी 38% त्या ठिकाणी आरक्षित जागा केलेल्या आहेत. ओबीसीसाठी 19% आहेत, ESCसाठी 13% आहेत, EWS इकॉनॉमिकल विकारसाठी 10% आहे, STसाठी 7% आहे. या सर्व काही तुम्हाला या ठिकाणी यामध्ये दिसते डिटेल्स. प्रवेश प्रक्रिया कशी विद्यार्थ्यांनो? पहिली म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन्स करायचे विद्यार्थ्यांनो, आणि हे रजिस्ट्रेशन तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. कुठे तुम्हाला जाण्याची आवश्यकता नाही विद्यार्थ्यांनो. याचासुद्धा आपण सर्वात शेवटी व्हिडिओ दाखवणार विद्यार्थ्यांनो, रजिस्ट्रेशन कसे करायचे. आपल्या चॅनलला जर त्या ठिकाणी लाईक आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर विद्यार्थ्यांनो जरूर करा, आणि नोटिफिकेशन्सवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहितीचे व्हिडिओज त्या ठिकाणी आपण देत राहू विद्यार्थ्यांनो. यामध्ये 2 टप्पे आहेत विद्यार्थ्यांनो. पार्ट 1 आणि पार्ट 2 मधील फरक काय विद्यार्थ्यांनो? पार्ट 1 विद्यार्थी नोंदणी विद्यार्थ्यांनो केव्हा करायची? प्रक्रियेच्या अगदी सुरुवातीला या ठिकाणी काय असते? बेसिक माहिती, पत्ता, आरक्षण तपशील आणि 10वीचे गुण या ठिकाणी असते विद्यार्थ्यांनो. मुख्य ॲक्टिव्हिटीज काय? फी भरणे आणि फॉर्म लॉक करणे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी. हाच पार्ट 1 आणि पार्ट 2 मधला डिफरन्स विद्यार्थ्यांनो, जेणेकरून तुम्हाला या स्लाईड्समध्ये दिसतो विद्यार्थ्यांनो. इन डिटेल्स त्या ठिकाणी माहिती भरायची आणि केअरफुली आपण माहिती त्या ठिकाणी भरायची असते विद्यार्थ्यांनो. आपण पार्ट 1 फॉर्म कसा भरायचा विद्यार्थ्यांनो? प्रोफाईल निर्मिती काय असते विद्यार्थ्यांनो? की ज्यामध्ये की 1 नंबरला दिले विद्यार्थ्यांनो, अचूक मोबाईल नंबर आणि ईमेल ID वापरा विद्यार्थ्यांनो, कारण सर्व OTP आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबरसह त्या ठिकाणी येतो विद्यार्थ्यांनो. फी भरणे, मुंबई विभागासाठी ₹250 आणि इतर विभागासाठी ₹150 शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे विद्यार्थ्यांनो, हे लक्षात ठेवा आणि महत्त्वाचे विद्यार्थ्यांनो. फॉर्म लॉक करणे अत्यंत महत्त्वाचे विद्यार्थ्यांनो. फॉर्म लॉक केल्याशिवाय आपल्याला पुढील प्रोसेस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो करता येत नाही. जेणेकरून आपण फॉर्म भरत असताना सर्व माहिती व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी भरलेली आहे की नाही, त्यानंतरच फॉर्म लॉक करणे गरजेचे आहे. पार्ट 2मध्ये विद्यार्थ्यांना ऑप्शन फॉर्म आहे, तो कसा भरायचा विद्यार्थ्यांनो? आपल्या पसंती क्रम त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो टाकायचे. तुम्ही जास्तीत जास्त 10 महाविद्यालय निवडू शकता. तुम्हाला प्रवेश हवा असलेल्या महाविद्यालयाला नेहमी क्रमांक 1 वर ठेवायचे विद्यार्थ्यांनो. जे तुम्हाला महाविद्यालय इंटरेस्टेड आहे तुम्ही त्या ॲडमिशन घेण्यासाठी, त्याला नंबर 1 विद्यार्थ्यांनो त्या ठिकाणी ठेवायचे. स्मार्ट टिप काय विद्यार्थ्यांनो? मागील वर्षाचे कट ऑफ तपासून आपले पसंती क्रमांक त्या ठिकाणी द्यायचे विद्यार्थ्यांनो. कॅप राऊंड विरुद्ध कोटा प्रवेश काय विद्यार्थ्यांनो? 0 राऊंड ज्याला म्हणतो आपण. कॅप राऊंड्स आणि कोटा प्रवेश हे तुम्हाला या स्लाईड्समध्ये सर्व काही विद्यार्थ्यांना दिसते. पूर्णपणे मेरिट आणि आरक्षणावर आधारित असते विद्यार्थ्यांनो. रेग्युलर कॅप ज्याला म्हणतो आपण, आणि सिस्टीमद्वारे केंद्रीकृत वाटप त्या ठिकाणी असतं विद्यार्थ्यांनो. कोटा प्रवेश काय असतो? थेट महाविद्यालय स्तरावर प्रवेश असतो विद्यार्थ्यांनो, आणि आपण डायरेक्ट त्या ठिकाणी महाविद्यालयावर जाऊन प्रवेश करू शकतो. गुणवत्ता यादी आणि हरकती, म्हणजे यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट विद्यार्थ्यांना असते. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना आपण हरकत नोंदवू शकतो या ठिकाणी, आणि फायनल मेरिट लिस्ट त्या ठिकाणी आपल्याला सर्व सुधारणानंतर ही अंतिम यादी प्रसिद्धी होते, ज्याच्या आधारे प्रत्यक्ष कॅप राऊंड सुरू होतात विद्यार्थ्यांनो. हे अतिशय महत्त्वाचे स्लाईड्स विद्यार्थ्यांनो व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांनो. काय प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट काय आहे, त्यानंतर हरकती कशा नोंदवायच्यात विद्यार्थ्यांनो, आणि त्यानंतर आपल्याला फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कॅप राऊंड्सला सुरुवात होती विद्यार्थ्यांनो. फॉर्म भरत असताना केअरफुल त्या ठिकाणी आपण सर्व डिटेल्स टाकलेले आहेत का नाही ते तपासून घ्यायचे विद्यार्थ्यांनो. महाविद्यालयाची वाटप कशी होते विद्यार्थ्यांनो? तुमचे 10 पसंती क्रमांक त्या ठिकाणी असतात, आणि तुमचा मेरिट रँकनुसार त्या ठिकाणी तुमचे महाविद्यालयाचे वाटप होते विद्यार्थ्यांनो. सिस्टीम क्रमांक 1 पासून तपासते. तुमच्या पसंती क्रमांक 1च्या महाविद्यालयात जागा रिकाम्या आहेत का? नसल्यास 2, मग 3 असे तपासते विद्यार्थ्यांनो. याने अलॉटमेंट जे असते विद्यार्थ्यांनो या ठिकाणी ते तुम्हाला सांगितलेले आहे. जागा वाटप नंतरचा नियम पुढे काय? महाविद्यालयातील वाटप झाले, सीट अलॉटेड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जर पसंती क्रमांक 1 मिळाली तर कंपल्सरी प्रवेश, तुम्हाला तिथे प्रवेश घेणे बंधनकारक आहे. ही स्लाईड अतिशय महत्त्वाची विद्यार्थ्यांनो. केअरफुल तुम्ही या स्लाईडचा अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला सर्व डिटेल्स या स्लाईड्समध्ये विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. जर तुम्ही पसंती क्रमांक 1चं जी महाविद्यालय टाकलेले आहे आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला अलॉटेड झालं असेल तर तुम्हाला त्याच ठिकाणी ॲडमिशन घेणं कंपल्सरी असते विद्यार्थ्यांनो.
तुम्हाला तिथे प्रवेश घेणे बंधनकारक आहे. प्रवेश न घेतल्यास पुढील राऊंडमधून बाहेर होता विद्यार्थ्यांनो. आणि वेळापत्रक कसे विद्यार्थ्यांनो, FYGC फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेजेसच्या ठिकाणी 26-27 विद्यार्थ्यांनो 10 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 नोंदणी रजिस्ट्रेशन करायची विद्यार्थ्यांनो पार्ट 1ची. आणि जून 2026ला सुरुवात होईल विद्यार्थ्यांनो. तारीख आणखी आलेली नाही विद्यार्थ्यांनो. लवकरच तुम्हाला त्याचीसुद्धा माहिती आपण त्या ठिकाणी देऊ. सर्व डिटेल्स या ठिकाणी व्यवस्थित भरायची विद्यार्थ्यांनो. स्मार्ट टिप्स आणि महत्त्वाची केंद्र काय विद्यार्थ्यांनो, वेबसाईटवर अधिकृत त्या ठिकाणी मदत असते विद्यार्थ्यांनो तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी. हे सर्व व्यवस्थित स्लाइड्स त्या ठिकाणी पाहून घ्यायची विद्यार्थ्यांनो. चला विद्यार्थ्यांनो, स्टुडंट रजिस्ट्रेशनची प्रोसेस आपण या ठिकाणी समजून घेऊयात विद्यार्थ्यांनो. स्टुडंट रजिस्ट्रेशन मोबाईलद्वारे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना करू शकता. अतिशय सोपे विद्यार्थ्यांनो. आपण महाराष्ट्रातील रहिवासी किंवा बाहेर रहिवासी या ठिकाणी सिलेक्ट करायचे विद्यार्थ्यांनो. विदिन महाराष्ट्र स्टेटमध्येच या ठिकाणी सिलेक्ट करायचे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर ॲप्लिकंट स्टेटस पाहिजे विद्यार्थ्यांनो. जर फ्रेशर असेल आपण तर फ्रेशरला क्लिक करायचे विद्यार्थ्यांनो. रिपीटर असेल तर रिपीटरला क्लिक त्या ठिकाणी करायचे विद्यार्थ्यांनो. प्रिव्हियस इयर पास असेल तर त्या ठिकाणी क्लिक करायचे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर आपलं बोर्ड कोणते विद्यार्थ्यांनो त्यानुसार बोर्ड चूज करायचे विद्यार्थ्यांनो. यानंतर SSC बोर्ड असेल तर SSC बोर्ड निवडायचं विद्यार्थ्यांनो. NIOS असेल तर NIOS त्या ठिकाणी निवडायचं विद्यार्थ्यांनो. अदर बोर्ड असेल तर अदर निवडायचं. यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्याला 10चा जो काही सीट नंबर होता विद्यार्थ्यांनो तो केअरफुल त्या ठिकाणी टाकायचा विद्यार्थ्यांनो. जसं एक फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी टाकलेलं आहे. त्यानंतर कोणत्या महिन्यामध्ये परीक्षा झाली होती त्या ठिकाणी निवडायची विद्यार्थ्यांनो. आणि इयर ऑफ द एक्झामिनेशन, तुमची परीक्षा कोणत्या वर्षामध्ये झाली होती, जसं 2026 त्या ठिकाणी निवडायची विद्यार्थ्यांनो. नेम ऑफ द ॲप्लिकंट्समध्ये डिटेल्स टाकायचे विद्यार्थ्यांनो. फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम संपूर्ण त्या ठिकाणी आपलं नाव व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो टाईप करायचे, व्यवस्थितरित्या फिलअप करायचे विद्यार्थ्यांनो, जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी अडचण जाणार नाही. जसे मी या ठिकाणी फॉर एक्झाम्पल एक नाव टाकतो विद्यार्थ्यांनो, राजेश भगवान माने. आता हे टाकत असताना विद्यार्थ्यांनो पहा, आपण बऱ्याच वेळेस गडबडीमध्ये स्पेलिंग मिस्टेक करतो विद्यार्थ्यांनो. पण तू या ठिकाणी ती स्पेलिंग मिस्टेक होता कामा नये विद्यार्थ्यांनो. केअरफुली आपलं संपूर्ण नाव त्या ठिकाणी आपल्याला फिलअप करता आलं पाहिजे विद्यार्थ्यांनो. ॲप्लिकंट्स कॉन्टॅक्ट डिटेल्स त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो. जर ईमेल ID असेल तर ईमेल ID व्यवस्थित टाका त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनो. मोबाईल नंबर मात्र कंपल्सरी विद्यार्थ्यांनो, की जो मोबाईल नंबर तुमचा परमनंट मोबाईल नंबर असेल तोच मोबाईल नंबर टाकायचा विद्यार्थ्यांनो. जर मोबाईल नंबर चेंज होत असेल तर तो टाकायचा नाही विद्यार्थ्यांनो, जेणेकरून आपल्याला नंतर अडचण जाणार नाही विद्यार्थ्यांनो. सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल्स काय विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पाहिजे. सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल्स त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना टाकायचं. कोणतेही एक या ठिकाणी टाका विद्यार्थ्यांनो. हू इज द युअर बेस्ट फ्रेंड्स, जेणेकरून आपला पासवर्ड या ठिकाणी जर विसरला असेल तर आपल्याला तो रिसेट करण्याला उपयोग येतो विद्यार्थ्यांनो. सिक्युरिटी क्वेश्चन ॲन्सर्स त्या ठिकाणी टाकायचे विद्यार्थ्यांनो. जो क्वेश्चन टाकेल त्या रिलेटेड त्या ठिकाणी ॲन्सर्स त्या ठिकाणी टाईप करायचे विद्यार्थ्यांनो. आणि यानंतर विद्यार्थ्यांनो आपल्याला पासवर्ड डिटेल्समध्ये आपल्याला या ठिकाणी पासवर्ड टाकायचा विद्यार्थ्यांनो. पासवर्ड टाकत असताना विद्यार्थ्यांनो या ठिकाणी मिनिमम या ठिकाणी 8 कॅरेक्टर्स त्या ठिकाणी पासवर्ड असला पाहिजे विद्यार्थ्यांनो. जसं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी समजा मी पासवर्ड टाकलेला विद्यार्थ्यांनो कॅपिटल G स्मॉल S @1234 या ठिकाणी विद्यार्थ्यांनो. आणि कन्फर्म पासवर्डमध्ये जो वरती पासवर्ड टाकलेला आहे तोच विद्यार्थ्यांनो खाली पासवर्ड या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे विद्यार्थ्यांनो. आणि एंटर कॅप्चामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांनो जो काही तुम्हाला खाली कॅप्चा दिलेला असतो विद्यार्थ्यांनो तो कॅप्चा त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आहे विद्यार्थ्यांनो. पासवर्ड टाकल्यानंतर आपण मी चेक करून घेतलेला आहे विद्यार्थ्यांनो पासवर्ड GS @123456. आणि कॅप्चा टाकत असताना विद्यार्थ्यांनो व्यवस्थित त्या ठिकाणी कोणते लेटर्स त्या ठिकाणी नंबर्स त्या ठिकाणी दिलेत कॅपिटल्स स्मॉल आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचे विद्यार्थ्यांनो. आणि एंटर कॅप्चा टाकत असताना विद्यार्थ्यांनो केअरफुली पाहायचे विद्यार्थ्यांनो, जेणेकरून आपल्याला पुढची प्रोसेस करताना सोपं जाते विद्यार्थ्यांनो. आणि कॅप्चा एंटर केल्यानंतर विद्यार्थ्यांनो रजिस्टरवर क्लिक करायचे विद्यार्थ्यांनो, जेणेकरून आपली संपूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी पूर्ण होते विद्यार्थ्यांनो. आणि आपण जो काही मोबाईल नंबर दिला त्या मोबाईल नंबरवर आपला लॉग इन ID आणि पासवर्ड येऊन जातो विद्यार्थ्यांनो.